कालच्या पिरियडमध्ये दोन इम्पॉर्टंट थेरम बघितले आपण. त्यात थोडंसं काही सांगणं विसरलो होतो. सेकंड थेरममध्ये वी हॅव प्रूव्ड दॅट एव्हरी होमोजिनियस इक्वेशन याने होमोजिनियस इक्वेशन म्हणतात रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन असं प्रूव्ह केलं आहे. आणि प्रूव्ह करता करता शेवटी दोन लाईनही बनवल्या आहेत. त्या प्रूफमध्ये शेवटी अशा दोन लाईन आल्या होत्या. y इज इक्वल टू -h प्लस मायनस अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन v इंटू x. हे जे आहे हे y इज इक्वल टू mx सारखं आहे इक्वेशन. हे पुरा m आहे पण दोन m आहे म्हणून दोन लाईन आहे. एक y इज इक्वल टू m1x प्लस वाला आणि मायनस वाला y इज इक्वल टू m2x. तर दीज आर टू लाईन्स. तर आपलं थेरम आहे. तर हे दोन लाईना बनते. एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑलवेज रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स. हे आहे पेअर ऑफ लाईन्स. ठीक आहे. परंतु हे जे रूट आहे रूटमध्ये गाडी अटकली तर लय आपत होते. तर या h स्क्वेअर मायनस ab वर लयच काही निर्भर करते. जर h स्क्वेअर दीज आर कंडिशन्स नेचर ऑफ लाईन्स. तर हे लाईना कशा बनणार तर थोडंसं नेचर सोपे आहे तसे एकदम पाहून घ्या. इफ h स्क्वेअर मायनस ab इज ग्रेटर दॅन 0 तसंही हे जे रूट आहे तेव्हा सॉल्व होईल जेव्हा हे अंदरचा मसाला जो आहे ना h स्क्वेअर मायनस ab हे पॉझिटिव्ह राहील किंवा 0 राहील आणि हे निगेटिव्ह असलं तर हे कॉम्प्लेक्स क्वांटिटीकडे वळण. ठीक आहे. तर इफ h स्क्वेअर मायनस ab इज ग्रेटर दॅन 0 जर हे पॉझिटिव्ह असलं तर लाईन्स आर रियल अँड डिस्टिंक्ट. याचा अर्थ आहे जर हे h स्क्वेअर मायनस ab ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असलं तर याच्यात हे जे दोन लाईन आहे ते रियल अँड डिस्टिंक्ट म्हणजे अलग अलग दोन लाईना बनतात वास्तविक. जर h स्क्वेअर मायनस ab 0 हे जर 0 असलं हे तर लाईन्स आर रियल अँड कोइन्सिडेंट. दोन लाईन बनन परंतु ते कोइन्सिडेंट राहील एकावर एक राहील पॅरलल राहील. अँड if h square minus ab is less than 0 जर हे निगेटिव्ह असलं तर लाईन्स आर नॉट रियल म्हणजेच लाईन्स आर इमॅजिनरी. असंही चालते. नॉट रियल म्हणजे इमॅजिनरी. तर बोला हे नाहीतर इमॅजिनरी नंबर बनून जाईल. मग अंदर निगेटिव्ह असलं तर रूट सॉल्व नाही होत ना. रूट ऑफ निगेटिव्ह क्वांटिटी इज इमॅजिनरी म्हणून लाईन सुद्धा इमॅजिनरी बनतो. तर दीज आर थ्री कंडिशन्स आर नेचर ऑफ लाईन्स. तसंच काही कंटेंट आहे ऑब्जेक्टिव्हमध्ये किंवा छोट्या एका मार्गाच्या प्रश्नासाठी त्या या कंडिशन्सचा वापर होऊ शकते. चला आता आपण मेन एक्सरसाइजकडे वळू आणि डिपेंडिंग ऑन यस्टरडेज टू थेरम. आता कालचे कालचं थेरॉटिकल समजून दिलं तुम्हाला. आज तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये समजून देतो व्हॉट आर दोज थेरम्स आणि मजा येईल. फर्स्ट क्वेश्चन एक्सरसाइज 1 चालू करतो. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द फॉलोइंग पेयर ऑफ लाइन्स. हे पेयर ऑफ लाइन्स आहे. and moreover if you observe these lines are ax plus by equal to 0. हे तशीच आहे. these lines are passing through origin. जर तुम्ही ऑब्झर्व करत असाल. आणि जॉइंट इक्वेशन कसं काढायचं. जॉइंट इक्वेशनला कंबाइंड इक्वेशन सुद्धा म्हणतात. हे आपल्या पहिल्या पानावर डेफिनेशन मध्ये लिहिलं आहे. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ जॉइंट इक्वेशन. ऐका एक मिनिटासाठी ऐकून घ्या आणि परत पहा. इफ दीज आर टू लाईन्स एक लाईन आणि दुसरी लाईन या लाईनाच्या RHS मध्ये 0 असणं आवश्यक आहे. and then you multiply these two lines. This multiplication is called joint equation. joint equation या दोघांचं असं बनते a1x plus b1y plus c1 into a2x plus b2y plus c2 equal to 0. हे दोन अलग अलग लाईन आहे. समजले का. आणि यांचा जॉइंट इक्वेशन बनवायचं असेल किंवा कंबाइंड इक्वेशन बनवायचं असेल तर दिस इज द फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला. फॉर्म्युला इज व्हेरी सिंपल. काही घरून आणायला लागत आणि काही उसणं आणायला लागत. तर RHS मध्ये लाईन 0 पाहिजे. देन सिम्पली मल्टिप्लाय द लाईन्स. पहा मल्टिप्लिकेशनच आहे.
and this multiplication is called joint equation. म्हणजे मल्टिप्लायच्या मार्फत आपण यांना जॉईंट केला आहे. हेन्स द इक्वेशन इज जॉईंट इक्वेशन. ठीक आहे, मी करतो काय हरकत आहे आपल्याला. सो लेट इट बी इक्वेशन 1, लेट इट बी इक्वेशन 2. मी सोल्युशन करतो डायरेक्ट. दोन लाईनचा प्रॉब्लेम आहे. हे बघा, हे जॉईंट इक्वेशन आहे. तर therefore joint equation of given lines 1 and 2 is, बोला, what is formula of joint equation? RHS मध्ये 0 असताना you multiply them. RHS मध्ये 0 आहे, मल्टिप्लाय करा. 2x plus y into 3x minus y is equal to 0. जर मल्टिप्लाय, बस दिस इज कॉल्ड जॉइंट इक्वेशन. थोडंसं आता मॅथमॅटिक्स शिकून राहिले तर सोडवा तसंही. सो देअरफॉर 2x ला दोघांची मल्टिप्लाय करा. 2x into 3x 6x squared. 2x minus 2x into y 2xy. y ला दोघांची करा. y into 3x 3xy plus into minus is minus y into y is y square is equal to 0. 6x square middle two term like terms आहे, ऍड करा. 3xy minus 2xy. आखरी टर्म तसंच राहू द्या. दॅट्स ऑल. याच्यापेक्षा जास्त सोडवता येत नाही. खतम झालं. आता थेरम 1 आहे का? दिस इज थेरम 1. थेरम 1 चं स्टेटमेंट तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढा लवकर. काल जे शिकवलं आहे फक्त स्टेटमेंट पहा, प्रूफ नका बघू. आज प्रूफ परीक्षेसाठी तयार कर जा. अँड लेट अस सी स्टेटमेंट. दीज आर टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आणि पहिला थेरम आहे जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. पेअरच आहे ना, आपलं चॅप्टरच पेअर आहे. जिथं तिथं पेअरच पाहणार आहे. ठीक आहे, चला ठीक. जॉइंट इक्वेशन ऑफ स्टेटमेंट बघत राहा. इम्पॉर्टंट आहे ते. थेरम म्हणजे फॉर्म्युले आहे या चॅप्टरचे. आणि फॉर्म्युलेच मस्त जोरदार फॉर्म्युलेची सुरुवात झाली आहे. तर पहा बघा स्टेटमेंट त्याचा पहिला थेरम. जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. हे दोन लाईन आहेत पासिंग थ्रू ओरिजिन. जॉइंट इक्वेशन घेतलं, हे घेतलं आणि पुढे वाचा इज होमोजिनियस इक्वेशन. याचं उत्तर किती येते? होमोजिनियस इक्वेशन. बोला, होमोजिनियस आला की नाही आला? आपलं होमोजिनियस असं असते. होमोजिनियस पाहासाठी हे पाठ करायची गरज नाही. याचे प्रत्येक टर्मची पॉवर सेम आहे. बोला, सेम आहे की नाही? 2 x y चा 2 आहे. 1 plus 1 हे 1 plus 1 2 असते आणि हे 2. तीनच टर्म असते. एखाद्या वेळी एखादा गायब असते. एखादा नंबर a h b 0 असलं तर ठीक आहे, ते जाऊन द्या. पण पॉवर मोजा. इज इट 2 2 2? इट्स लुकिंग लाईक दिस फॉर्म्युला. तर मला या फॉर्म्युल्याची गरज नाही आहे, मला थेरमची गरज आहे. परत आहे का एक वेळ. इट इज होमोजिनियस इक्वेशन. आपलं जे होमोजिनियस इक्वेशन शिकून राहिलो, दिस इज ऑर्डर 2 चा, हे डिग्री 2. ठीक आहे, परत आहे का थेरम? परत थेरम पाहत राहा, इकडे पाहत राहा. जॉइंट, हे दोन लाईन आहे पासिंग थ्रू ओरिजिन. तर जॉइंट इक्वेशन घेतलाय मी, हे काढलं. जॉइंट इक्वेशन काढायचं आहे फॉर्म्युला कोणत्याही लाईनचा. लाईनचे इक्वेशन तर अलग अलग राहील. तर जॉइंट इक्वेशन ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन असं लिहिलं आहे थेरम मध्ये. हे पहिली लाईन इज. याचं उत्तर किती येते? जॉइंट इक्वेशन घेतलाय इज होमोजिनियस इक्वेशन. बोला, होमोजिनियस इक्वेशन आला. याचे प्रत्येकाची पॉवर 2 2 2 आहे. हेन्स इट इज होमोजिनियस. आपलं होमोजिनियस एवढंच राहतं. ठीक आहे. सो जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स इज होमोजिनियस. संपला पहिला थेरम. पहिला थेरमचा प्रूफ होईल तर छोटासा होता, तर प्रॉब्लेम तर आणखीन छोटेच राहील. आणखीन पहा. Take this pair. Question same आहे. Find the joint equation. Find the combined equation सुद्धा विचारतात. ठीक आहे. तर बोला, हे दोन्ही लाईना y इज इक्वल टू mx सारखी दिसते, म्हणून दिस लाईन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन. ठीक आहे. तुम्हाला जॉइंट पासिंग लाईना ओरिजिन मधून जाओ की नाही जाओ, जॉइंट इक्वेशनचं हे सूत्र आहे. ठीक आहे. जॉइंट इक्वेशनचा एक फॉर्म्युला आहे. RHS मध्ये 0 पाहिजे तेव्हाच तुम्ही यांना मल्टिप्लाय करता. दॅट मल्टिप्लिकेशन इज कॉल्ड
जॉईंट इक्वेशन. तर RHS अलग अलग आहे, असं मल्टिप्लाय नका करू, या दोघांना मिळून नका देऊ मल्टिप्लाय. RHS मध्ये 0 असताना मल्टिप्लाय करावं लागते. दिस इक्वेशन इज कॉल्ड जॉईंट इक्वेशन. ठीक आहे. या तर हे जे लाईन आहे हे पहिले RHS मध्ये 0 आणायला लागेल. इट इज नॉट डिफिकल्ट. एक काम करू, सोल्युशन मध्ये मी असं लिहितो. इट इज व्हेरी इजी. गिवन लाइन्स आर y is equal to -3/2x and y is equal to 4x. तर या 2 ला इकडे पाठवा, 3x ला इकडे पाठवून द्या. 3x + 2y = 0. मला लाईनला 0 फॉर्म मध्ये पाहिजे टू फाइंड द जॉइंट इक्वेशन. हे आला 0 फॉर्म. ठीक आहे. आता या 4x ला इकडे पाठवा, नाही तर y ला इकडे, कसंही एक चालते. y ला पाठवून द्या. 4x - y = 0. 0 पाहिजे. हे परत लिहितो, याला इक्वेशन 1 देतो, याला 2 देतो. जॉइंट इक्वेशन काढायच्या पूर्वी लाईना इक्वल टू 0 आहे की नाही बघणं आवश्यक आहे. यू प्रिपेअर केलं, देन यू मल्टिप्लाय these two lines. That's all. Multiplication itself is called joint equation. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, या दोघांचं नाही करायचं. हे फरक आहे. तर जॉइंट इक्वेशन एक नवीन मुद्दा आहे तुमच्यासाठी, पण इट इज व्हेरी इजी. फाइंड करणं तर इजी आहे. ठीक आहे. जॉइंट इक्वेशन ऑफ लाइन्स, द लाइन्स 1 and 2 इज, ठीक आहे. सो यांना मल्टिप्लाय करा. 3x + 2y * 4x - y = 0. ठीक आहे. सो दिस गिव्स यू, आता 3x ला मल्टिप्लाय करा. दिस इम्प्लाइज इट इज 12x². 3x - 3xy, 2y ला करा दोघांची, प्लस 8xy, हे आणि प्लस इंटू मायनस इज मायनस 2y² = 0. So 12x², this implies 8xy - 3xy, 5xy - 2y² = 0. and आता हे झालं आपलं थेरम नंबर 1. परत सांगणार आहे मी. These are two lines passing through origin. परत थेरम 1 चं स्टेटमेंट काढायचं. सुस्ती नाही करायची. जे सांगतो तेवढं करा. ते हे चांगलं समजलं पाहिजे. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये दम नाही आहे, पण थेरम समजलं पाहिजे. ठीक आहे. सो पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन आहे. हे लाईन बोला मी हे बोला एकच आहे. फक्त जॉइंट साठी RHS 0 बनवलाय. तर बोला थेरम 1 चालू करतो. जॉइंट इक्वेशन कोणाचा? पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन. पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन. जॉइंट इक्वेशन घेतलं, एवढा आला. इज पुढे चालतो. इज होमोजिनियस इक्वेशन. आपल्या होमोजिनियस इक्वेशन मध्ये लक्षात ठेवा बस 3च टर्म असते. ax² + 2hxy हे तर स्टँडर्ड आहे. तुम्ही व्हेरिएबल पहा x आणि y, नंबर नका पाहू. नंबर अलग अलग असतात. तो बोला x², दूसरा टर्म xy, तीसरा टर्म y², प्रत्येकाची पॉवर 2 आहे म्हणून होमोजिनियस आहे. परत थेरम ऐकून घ्या. जॉइंट इक्वेशन घेतलं की नाही कोणाचा? पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन. पेअर ऑफ लाइन थेरम परत पहा. थेरम जॉइंट इक्वेशन कोणाचा? ऑफ दिस टू लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन इज होमोजिनियस इक्वेशन. हे होमोजिनियस इक्वेशन आला आहे. बस एवढंच थेरम आहे. म्हणजे जॉइंट इक्वेशन तुम्ही बनवलं कोणाचा? पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिनचा. अँड व्हॉट इज द आन्सर? इज होमोजिनियस इक्वेशन. ठीक आहे. आणखीन पाहू. Take next question. Find the joint equation of the lines through the origin and having slopes this and this. एक डोक्यात ठेवा, जॉइंट इक्वेशनचा फॉर्म्युला हे बस. 2 लाईना RHS मध्ये 0 बनवायच्या आणि प्रॉडक्ट घ्यायचं आणि दिस इज कॉल्ड जॉइंट इक्वेशन. सोपं आहे. पण या प्रॉब्लेम मध्ये जसं मागच्या प्रॉब्लेम मध्ये लाईनांचे इक्वेशन दिले होते, तर यांचा प्रॉडक्ट घेणं सोपं जाते. याच्यात लाईनांचे इक्वेशन नाही दिले आहे. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द लाइन्स थ्रू ओरिजिन. ओरिजिन पासून जाणाऱ्या लाइन्स आहे.
आणि एकाचा स्लोप आहे 1/5, दुसऱ्याचा स्लोप आहे -5 आणि लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन यांचं इक्वेशन असते y = mx. हे पॉप्युलर फॉर्म्युला आहे y = mx. m कोण असते? स्लोप. तर हे स्लोप असतं दिले आहे आपल्याला, या लाईनांचे स्लोप दिले आहे ना, हेविंग स्लोप्स. तर y = mx आपला फॉर्म्युला आहे. एक काम करतो, given slopes are m1 = 1/5 and m2 = -5 असा लिहितो. ठीक आहे. Therefore equations of given lines, ठीक है, through origin are y = m1x and y = m2x, because y = mx is formula of line passing through origin. तो y = m1 ची व्हॅल्यू 1/5 नोट करा. दोन्ही स्लोप दिले आहे दोन्ही लाईनचे आणि याला द्या -5 दुसरा स्लोप. झाल्या लाईना तयार. अरे लाईना तयार झाल्या. डायरेक्ट लिहिता आलं असतं, काही m1 m2 घ्यायची गरज नाही. हे फॉर्म्युला वापरा, y = mx, y = mx. हे m. परंतु या लाईनांचं काय करायचं आहे? फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द लाईन्स थ्रू द ओरिजिन. हे लाईन आहे थ्रू द ओरिजिन. लाईन जॉइंट इक्वेशन काढण्यासाठी त्यांची इक्वेशनची गरज आहे. इक्वेशन दिले नव्हते, आता काढले आपण. यांचे स्लोप दिले होते, पण आपल्याजवळ फॉर्म्युला आहे लाईन पासिंग थ्रू ओरिजिनचा y = mx. ठीक आहे. आता हे दोन्ही लाईना असे 0 0 बनवा, जेणेकरून त्यांचं प्रॉडक्ट आपल्याला जॉइंट इक्वेशनच्या स्वरूपात घेता येईल. ठीक आहे. तर बनवतो. ठीक आहे. 5 इकडे पाठवा. 5y - x = x होईल. तुम्ही x ला पाठवले जा, सोबतच होते का? y + 5x = 0. लेट इट बी इक्वेशन 1 and इक्वेशन 2. आता याचं जॉइंट इक्वेशन काढणं सोपं आहे. Therefore required joint equation of lines 1 and 2 is हे दोन 5y - x into y + 5x = 0. This is called joint equation. Joint equation काय खूप स्पेशल फॉर्म्युला नाही, मस्त इंटू करा. फक्त RHS मध्ये 0 पाहिजे and then multiply. आणि मामूली सॉल्व करा. बोलो 5y × y plus 5 × 5 25xy x - xy minus into plus minus 5x² = 0. That's all. 5y² हे दोन मिडल टर्म ऐड करा. 25 - 1. That's all. झाला. आणि थेरम तोच आहे. परत थेरम बोलतो, फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ these two lines passing through origin. पहिला थेरम चालू आहे, जॉइंट इक्वेशन ऑफ these two lines passing through origin. हे आहे जॉइंट इक्वेशन आहे. and what is it? is homogeneous equation असं दिसते. हे टर्म मागे पुढे चालते, पॉवर सेम पाहिजे. बोला, यांचे पॉवर सेम. आपल्याजवळ जे होमोजिनियस इक्वेशन आहे तो एवढाच आहे. याचे 3 टर्म महत्त्वाचे आहे. x² xy y² आहे आपल्याला. x² xy y². ठीक आहे. एखादा गायब चालते, पॉवर सेम पाहिजे बस. एखादा टर्म गायब असलं चालते, काही हरकत नाही. सो परत ऐकून घ्या. जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन, हे जॉइंट आहे. या दोन लाईन आहे पासिंग थ्रू ओरिजिन इज होमोजिनियस इक्वेशन. बस एवढंच थेरम आहे. जॉइंट इक्वेशन काढा आणि तो काय बनणार आहे? होमोजिनियस बनणार आहे. बस झालं. Second, find the joint equation of the bisectors of the angle between coordinate axes. कधी एक गोष्ट तो लक्षात ठेवा, जॉइंट इक्वेशन शब्द आला
की ते दोन लाईनचा राहील. ठीक आहे, ती 3 लाईनचं नाही राहील आणि 1 लाईनचाही नाही राहील आणि सर्कलचाही नाही राहील. दुसऱ्या कोणत्या गोष्टीचं शिकायचं नाही. पेअर ऑफ लाईन शिकून राहिलो तर दोन लाईनचा जॉईंट इक्वेशन राहील. तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं, दोन फुलजड्या अशा जोडल्या ते गरम असतात नाही, ते आपोआप जुळून जाते दोन तारा जळल्यानंतर. तर बस तेच आहे आपलं हे पेअर ऑफ लाईन. दोन लाईना आहे, दोन फुलजड्या म्हणजे. चला नंतर पाहू. पहिले हे पहा, फाइंड द जॉईंट इक्वेशन. पण जॉईंट इक्वेशन काढायसाठी दोन लाईना अलग अलग पाहिजे आपल्याला. इक्वेशन पाहिजे कोणाचे? द बायसेक्टर्स ऑफ द अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ॲक्सिस. these are coordinate axes आणि हे आहे अँगल 90 डिग्री. ठीक आहे, यांना बायसेक्ट करा. दिस लाईन इज कॉल्ड बायसेक्टर. दिस लाईन इज कॉल्ड बायसेक्टर ऑफ अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ॲक्सिस. परंतु हे अँगल आहे 90, हे दोन ॲक्सिसच आहे, हे एक बायसेक्टर बनते. समजले का? तर एक 45 याचा बनते, 45 याचा बनते. तर these are bisectors. These are bisectors of the angle between coordinate axes. हे coordinate axis आहे. कोणतेही करून पहा, सगळे 45 बायसेक्ट करून ठेवला आहे. तर असे हे अँगल आहे, हे अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ॲक्सिस आहे, हे आहे, हे आहे. तर these are two bisectors ऑफ द अँगल बिटवीन कोऑर्डिनेट. अँगल ला बायसेक्ट करणारे आहे बायसेक्टर्स. ओके, तर यांचा आपल्याला जॉईंट इक्वेशन काढायचं आहे. फाइंड द जॉईंट इक्वेशन. पहिले तर यांच्या इक्वेशनची सोय लावा. मला एक गोष्ट सांगा, हे 45 डिग्री आहे, याने मी -45 डिग्री बोलू शकतो. these are inclination. स्लोपचा व्हेरी फर्स्ट फॉर्म्युला वापरायचा. angle made by line with positive x-axis. So it is theta is equal to 45. The tan 45 is the slope of this line. हे लाइन पासिंग थ्रू ओरिजिन आहे आणि लाइन पासिंग थ्रू ओरिजिनचं इक्वेशन बनते y is equal to mx आणि मला m काढायचा आहे. पहिले m काढून घेतो आणि y is equal to mx मध्ये मी पुट करेन. पहिले m ची सोय लावून राहिलो. सी हियर 45. हे थीटा आहे. पहिल्या दिवसाचा पहिला फॉर्म्युला पाहायचा स्लोपचा. थीटा इज इंक्लिनेशन. तर हे इंक्लिनेशन आहे याचा. इंक्लिनेशन इज अँगल मेड बाय लाइन विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. दिस इज ऑल्सो अँगल मेड बाय लाइन. हे दुसरी लाइन आहे विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. एक तर -45 घ्या, नाही एकूण असे फिरायचं असेल तर 135 घ्यायचा. तर जाऊ द्या, हे उत्तर तेवढंच येते. तर या लाईनचं इन्क्लिनेशन आहे 45, या लाईनचं इन्क्लिनेशन आहे -45 थीटा आणि tan थीटाच्या फॉर्म्युल्याला स्लोप निघते, लक्षात ठेवा. तर द इन्क्लिनेशन्स, हे सोल्यूशन चालू झाला. इन्क्लिनेशन्स ऑफ द बायसेक्टर्स ऑफ द एंगल बिटवीन the coordinate axes are 45 degree and -45. Therefore, slopes of these bisectors are tan 45 degree and tan theta -45 degree. हे स्लोप्स आहे. एकाला m1 नाव देऊ आणि दुसऱ्याला m2 देऊ. tan ऑफ थीटा, थीटा कोण आहे दुसऱ्याचा -45. हे 135 घेता येते दुसऱ्या या लाईनसाठी, या लाईनसाठी. इकडून फिरत असाल तर +135 येते, पण आन्सर सारखंच येते. याचा 1 tan ऑफ -थीटा -tan थीटा -1. ठीक आहे. तर हे दोन स्लोप मिळाले मला कोणाचे? या दोन लाईनचे. ठीक आहे. therefore equations of given bisectors are y is equal to m1x and y is equal to m2x.
because lines are passing through origin म्हणून एवढे फॉर्म्युले वापरता येते y is equal to x and y is equal to minus x m is 1 दूसरा m आहे minus 1 तर हे दोन्ही लाईना इक्वल टू 0 फॉर्म द्या दिस implies y minus x is equal to 0 and हे y plus x is equal to 0 हे झाला इक्वेशन 1 इक्वेशन 2 हे लाइन 1 लाइन 2 ठीक है आणि आता काढायचं आहे जॉइंट इक्वेशन खतम झालं प्रॉब्लेम मेन प्रॉब्लेम एवढा आहे therefore the joint equation therefore the joint equation of lines 1 and 2 is they are multiply them आणि जॉइंट इक्वेशन काढताना सांगितलं आहे RHS मध्ये काय पाहिजे 0 हे पहा 0 आणलेला आहे हे सगळी व्यवस्था केली आहे आपण पहिले तर इक्वेशनच नव्हते मग इक्वेशन तयार केले आणि मल्टिप्लाय therefore a minus b into a plus b a square minus b square is equal to 0 बोला दोघांचे पॉवर सेम आहे इट इज होमोजेनियस इक्वेशन x स्क्वेअर आहे याच्यात y स्क्वेअर हे नाही आहे तर h कॉन्स्टंट आहे 0 राहू शकते h जर 0 असलं तर हे टर्म गायब होऊन जाते हे दोन आहे परत थेरम ऐकून घ्या जाऊ हे सगळं प्रॉब्लेम बोगस आहे समजा तर जॉइंट इक्वेशन ऑफ टू लाइन्स पासिंग थ्रू हे दोन लाइन आहे पासिंग थ्रू ओरिजिन हे जॉइंट इक्वेशन काढलं ना थेरम चालू झाला जॉइंट इक्वेशन ऑफ दिस टू लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन इज हे जॉइंट आहे आणि इज होमोजेनियस इक्वेशन हे जॉइंट इक्वेशन आणि हे इज होमोजेनियस इक्वेशन थेरम संपलं अरे एवढंसं थेरम आहे जॉइंट इक्वेशन दोघांचा हे आहे आणि इज होमोजेनियस इक्वेशन आला होमोजेनियस हे होमोजेनियस आहे तर असं काय दिस इज द फर्स्ट थेरम थर्ड क्वेश्चन याच्यातही दोन प्रश्न विचारले आहेत फर्स्ट आणि सेकंड अलग अलग आहे वाचतो फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द पेयर ऑफ लाइन्स थ्रू द ओरिजिन जॉइंट इक्वेशन कोणाचा काढायचा आहे पेयर ऑफ लाइन्स थ्रू ओरिजिन तेच मुद्दा चालू आहे आपला थेरम 1 मेकिंग एन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाइन y is equal to 3 मी पहिला प्रॉब्लेम घेतो दुसरा तुम्हाला घ्यायचा दुसरा तुम्हाला इथं घ्यायच्यानंतर होमवर्क करून घ्या गिवन लाइन इज y is equal to 3 आता y is equal to 3 ची ओळख आहे तुम्हाला कशी इथं थोडं बनवतो मी तर हे बघा इथं आहे नंबर y 3 कोणताही एक घ्या ठीक आहे दुसरा तुम्ही करू दिस लाइन इज कॉल्ड y is equal to 3 इट इज अ लाइन पैरेलल टू x एक्सिस म्हटलं तर हे आहे तुमची लाइन y is equal to 3 घेतली आता काय फाइंड द जॉइंट इक्वेशन कधीही जॉइंट इक्वेशन दोन लाईनांचा बनते हे याचा नाही म्हणा एकाचा तर फाइंड द जॉइंट इक्वेशन याच्यात फर्स्ट क्वेश्चन अलग आहे सेकंड क्वेश्चन अलग आहे लक्षात ठेवला तर फर्स्ट घेत आहे फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ पेयर ऑफ लाइन्स तुम्हाला इथं पेयर ऑफ लाइन बनवायचे आहे कोणते कोणते पासिंग थ्रू ओरिजिन हे थोडी ओरिजिन मधून जाते पण याचा आधार घेऊन बनवायचा आहे मेकिंग एन इक्विलॅटरल ट्रायंगल making an equilateral triangle with the line y is equal to 3 तर या लाइन सोबत prepare two more lines which are passing through origin असं बोला आणि असं एक इक्विलॅटरल ट्रायंगल बनवा सपोज these are line triangle O A B इथं हे द्या हे B द्या काय नाही and this line is called y is equal to 3 here बोला हे झाला इक्विलॅटरल ट्रायंगल ओके तर इक्विलॅटरल ठीक आहे पहा परत ऐकून घ्या फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ पेयर ऑफ लाइन्स थ्रू ओरिजिन या दोन लाइनचं इक्वेशन काढायचं आहे पेयर ऑफ लाइन्स थ्रू ओरिजिन मेकिंग एन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ दिस लाइन ही लाइन आहे आपली y is equal to 3 या लाइन सोबत इक्विलॅटरल ट्रायंगल बनवणाऱ्या दोन लाईना पाहिजे
या लाईन सोबत इक्विलॅटरल ट्रायंगल बनवणाऱ्या दोन लाईन पाहिजे. बनवल्या पहा फिगर मध्ये मस्त आहे. लाईन OA अँड लाईन OB. लाईन OA इकडचा अँगल छोटा हे एक आहे मग त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ट्रायंगल OAB बनते. कसं फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. तुम्हाला या दोन लाईनचं जॉइंट इक्वेशन काढायचं आहे. लाईन OA थ्रू ओरिजिन which will making an angle of a equilateral triangle with this line. हे दोन्ही लाईना या लाईन सोबत इक्विलॅटरल ट्रायंगल बनवते आणि अशा या दोन लाईनचं जॉइंट इक्वेशन काढायचं. पण जॉइंट इक्वेशन काढण्यासाठी इक्वेशन लागतं. परंतु हे दोन्ही लाईना ओरिजिन पासून जाते म्हणून यांचं इक्वेशन y mx घ्यायला हरकत नाही. जसं मागच्या वेळेला m काढलं होतं 45 अँगलला तसं याच्यातही काढता येते. आय नो द अँगल. हे अँगल आहे 60 हे 60 आहे हे 60 आहे. ठीक आहे. तर हे 60 आहे तर हे 30 झालं सिमेट्री. हे इक्विलॅटरल ट्रायंगल जेव्हा बनते सिमेट्रिक बनते. हे 30 आहे हे 30 आहे. मग एवढं 30 आहे तर हे किती झालं 60. तर मला एक गोष्ट सांगा लाईन हे OA याचं इन्क्लिनेशन थीटा 60 झालं. हे नका घेऊ. अँगल हे जे आपण स्लोप साठी फॉर्म्युला वापरून राहिलो लाईनांचे इक्वेशन मी कोणते वापरणार आहे y mx. मला m ची गरज आहे आणि m म्हणजे कोण स्लोप आणि स्लोपचं फॉर्म्युला मागचाच फॉर्म्युला वापरून राहिलो tan थीटा. थीटा कोणता घ्यायचा हे नका घेऊ. हे घ्या अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह x ॲक्सिस. ठीक आहे. हे आहे 60. तर या दुसऱ्या लाईनचा असंही घेता येते 120 डिग्री. हे 30 आहे हे 90 तर हे बनते 120. या वेळेला इकडनं हे शॉर्टकट करायचं असेल तर हे घेता येईल. जाऊ द्या या वेळेला असं घ्या. मागच्या वेळेला -45 घेतलं होतं ते राहू द्या. आता बोला पहिल्या लाईनचं इन्क्लिनेशन किती झाला 60. दुसऱ्या लाईनचं इन्क्लिनेशन 120 डिग्री. अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह x ॲक्सिस इज थीटा आणि थीटा माहित झालं याला इन्क्लिनेशन म्हणतात. तर याचा tan थीटा स्लोपचा फॉर्म्युला आहे. तो बोला दोन्ही लाईनचे स्लोप निघून जाईल. tan 60 and tan 120. बोला जेवढी बरोबर केली समजली का. सोपं आहे. ट्रायंगल बनवणं तर सोपंच आहे. आता हे दोन लाईन तुमचे टार्गेट आहे. मी थोडं लिहितो. सो लेट lines OA and OB forms an equilateral triangle. Equilateral triangle OAB with line 1. With line with y is equal to 3. With line 1. सब बस एवढंच लिहितो. जास्त भाषण नाही पाहिजे. Therefore, inclinations from figure आहे असं लिहिता येते. From figure inclinations of lines OA and OB are 60 degree and 120. Therefore, slopes of lines OA and OB are m1 is equal to tan 60. Tan 60 ची व्हॅल्यू आहे √3 and m2 is equal to tan 120. दोन असल्यामुळे m is a symbol of slope. दोन असल्यामुळे m1 m2 घ्या. tan 120 डायरेक्ट काढत असाल काढा नाही तर मग एखाद्या लाईन मध्ये इकडे काढा. बोलो tan 90 plus 30 and tan 90 plus theta is cot theta. परंतु हे मायनस होईल minus cot theta and cot 30 ची व्हॅल्यू आहे. cot 30 ची √3 राहील. cos 30 upon sin 30. cos 30 आहे √3/2 आणि sin 30 आहे हाफ. एवढं येते. हे डायरेक्टली आहे रफ मध्ये काढून घ्या. and these are slopes. आता या दोन लाईनचे इक्वेशन लिहितो. this is passing through origin. मग या माहित झाला तर y mx is the equation. y mx is equation.
Therefore, equations of lines OA and OB are y is equal to m1x and y is equal to m2x. ठीक है? Therefore, y is equal to m1 root 3x, y is equal to minus root 3x. आता हे दोन लाईन आल्या, यांचा जॉइंट इक्वेशन काढायचं आहे, पण जॉइंट इक्वेशन साठी तुम्हाला सांगितलं आहे की झिरो फॉर्म पाहिजे, असं नाही पाहिजे. जॉइंट म्हणजे काय, मल्टिप्लायच करतो, परंतु RHS मध्ये कंपल्सरी झिरो पाहिजे. याला इकडे पाठवून द्या, कोणालाही पाठवा, झिरो बनवा. ठीक आहे, इकडे पाठवा, हे सोपं जाईल. याला पाठवा, याला पाठवून द्या. This is equation 2, 3. Now, यांचं joint equation काढा, संपला प्रॉब्लेम. So therefore, required joint equation is एकदम दोनच लाईन मिळाल्या. Therefore, required joint equation of lines OA lines 2 and 3 is करा मल्टीप्लाय, मल्टीप्लाय आणि सिंप्लीफाय करून घ्या. एक लाइन में काय नाही हो, बोलो a माइनस b इंटू a प्लस b सस्ता है, a स्क्वायर माइनस b स्क्वायर, याचा स्क्वायर घ्या. दैट्स ऑल आन्सर. ठीक आहे. आता थेरम 1 चालू आहे. काय थेरम 1, जॉइंट इक्वेशन ऑफ टू लाइन्स. हे दोन लाइन आहे, जॉइंट इक्वेशन ऑफ टू लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन. बोला ओरिजिन मधून जाते. इथं अडचण हे होती हे 2-3 प्रॉब्लेम मध्ये की हे लाईना दिले नव्हत्या, म्हणजे इक्वेशन दिले नाही, म्हणून थोडं हार्ड आहे. पण एवढं काही हार्ड नाही लाईना बनवणं, बिकॉज लाइन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन. शेवटी यमच काढायचं आहे. ठीक आहे. सो हे झालं. सो दीज आर लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन आणि यांचं जॉइंट इक्वेशन. थेरम सांगतो, जॉइंट इक्वेशन ऑफ टू लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन, हे दोन लाइन, हे आहे जॉइंट इक्वेशन, इज होमोजीनियस इक्वेशन. बघा हे होमोजीनियस आलं, हे आहे जॉइंट इक्वेशन, इज होमोजीनियस इक्वेशन. समजलं? अरे जॉइंट इक्वेशन इज होमोजीनियस इक्वेशन, हे दोन तीनच शब्द पाठ करा. पहिला थेरम म्हणजे काय, जॉइंट इक्वेशन इज होमोजीनियस इक्वेशन, बस असं लर्न करा. जॉइंट इक्वेशन कोणाचा, दोन लाइन पासिंग थ्रू ओरिजिन, इज होमोजीनियस इक्वेशन. समजलं? इथं थेरम आहे, एवढ्या साऱ्या प्रॉब्लेम मध्ये एक्सप्लेन केला आहे. आता थेरम 2 चं एक्सप्लेनेशन देतो. सो टेक नेक्स्ट क्वेश्चन. Find the next question. Find the separate equations of the lines represented by the following equations. Represented by हे नाही आहे, हे असंच लिहिलं आहे वरती. आता तुम्हाला होमोजीनियस इक्वेशन दिले राहील हे वाले. बोला होमोजीनियस आहे. होमोजीनियस ओळखायचं म्हणजे काही नाही, काही एखादा ऑप्शन नाही राहते, असं काही नाही. एखादा नंबर 0 असलं तर तो टर्म गायब राहते. हे 0 आहे, हे पहा x स्क्वेअर नाही, याच्यात y स्क्वेअर आहे, xy, याच्यात मधला टर्म 0 आहे. ते काही टेन्शन नाही, पॉवर 2 2 2 2 2 2 मस्त आहे. दॅट इज कॉल्ड होमोजीनियस. वी आर गिवन नाउ होमोजीनियस इक्वेशन. ठीक आहे. तर पहा होमोजीनियस दिला आहे, सांगतो. आता प्रश्न वाचा. फाइंड द सेपरेट इक्वेशन्स ऑफ द लाइन्स ऑफ दिस इक्वेशन. एकदम सोपं आहे, पहा कसं. हे होमोजीनियस इक्वेशन आहे. मी एक वेळ लिहितो, काऊन की काही लिहिण्यासाठी आहेच नाही याचं. गिवन इक्वेशन इज 3y स्क्वेअर प्लस 7xy इक्वल टू 0. बोला याचा y कॉमन घेतो. ठीक है. बोला प्रोडक्ट ऑफ 2 इज 0. बोला फर्स्ट इज 0 और सेकंड इज 0. समझ. बोला हे कोण आहे, दिस इज इक्वेशन ऑफ एक्स एक्सिस, म्हणजे लाइन पासिंग थ्रू ओरिजिन नाही का, एक्स एक्सिस ओरिजिन मधून जाते की नाही. आणि हे लाइन पासिंग थ्रू ओरिजिनचा फॉर्म्युला आहे. एक फॉर्म्युला आहे y इक्वल टू mx, खूप वेळ वापरला. आणि एक फॉर्म्युला असा आहे, हे लाइन पासिंग थ्रू ओरिजिन आहे.
ax plus by इक्वल 0, ax plus by इक्वल 0. बोला किती लाईना भेटल्या? पासिंग थ्रू ओरिजिन, हे पासिंग थ्रू ओरिजिन आहे, हे पासिंग थ्रू ओरिजिन आहे, आणि हे झाले आपले दोन सेपरेट इक्वेशन्स. हे होमोजिनियस इक्वेशन आहे, लक्षात ठेवा. हे झाले सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन्स. याच्यापासून सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन बनवायचे आहे. संपला प्रॉब्लेम. अरे हे संपलं. दीज आर सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन्स. उत्तर आला, काही नाही आला. ठीक आहे, याच्यातही तसंच आहे. ठीक आहे. सो दीज आर, हे लिहायची गरज नाही, सेपरेट इक्वेशन्स ऑफ टू लाईन्स. काहून आहे सेपरेट? हे एक्स ॲक्सिस आहे आणि हे एक लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. आता हे बघून घे, पहिले हे बघून घ्या, मग सांगतो. तर परत लिहितो. गिवन इक्वेशन इज खूप इझी आहे. तर आपल्याला होमोजिनियस इक्वेशन दिलं आहे, लक्षात ठेवा. बस एवढं डोक्यात ठेवा आहे. आता सेपरेट इक्वेशन कसं काढायचं? याच्यात जसं वाय कॉमन घेतलं होतं, याच्यातही काही ना काही होते, असं इंटू होते. याचे फॅक्टर पाळायचे. याला कसं लिहितो आहे का? याला राईट √5x होल स्क्वेअर, याला 3y होल स्क्वेअर लिहितो, आणि याने a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला लावतो. बोला a प्लस b इंटू a मायनस b. नाव प्रॉडक्ट ऑफ टू इज 0. हे एक मेथड आहे. याचे फॅक्टर पाडणे, हे इंटू मध्ये काढणे म्हणजे फॅक्टर पाडणे. तर हे फॅक्टर पाडले. नाव प्रॉडक्ट ऑफ टू इज 0. सो फर्स्ट इज 0 और सेकंड इज 0 and this is answer. बोला हे दोन लाईन्स आहे पासिंग थ्रू ओरिजिन. काही नाही करायचं. प्रश्न एवढाच आहे, फाइंड सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन्स. कोणाचे? हे फॉलोइंग इक्वेशनचे. जे कोणतं इक्वेशन आहे त्याचे सेपरेट इक्वेशन काढा. बोला दोन सेपरेट इक्वेशन काढले. बोला या इक्वेशनचे दोन सेपरेट इक्वेशन काढले, आणि हे दोन लाईन्स आहेत म्हणून सेपरेट इक्वेशन्स ऑफ टू लाईन्स. दोन लाईनचे सेपरेट इक्वेशन काढा, असा प्रश्न आहे. आता आपलं थेरम आहे का? थेरम 2 वाचा लागलं. हे थेरम 2 चालू आहे. बघ झालं. थेरम 2 चं प्रूफ तर लय बंपर केलं होतं काल आपण, पण प्रॉब्लेम मध्ये तर लय छोटा दिसून राहिला. ठीक आहे, करतो, ऐका. बोलो. तर थेरम 2, एव्हरी होमोजिनियस इक्वेशन वाचा सोबत सोबत. थेरम 2 चा स्टेटमेंट, एव्हरी होमोजिनियस इक्वेशन, हे आहे एव्हरी होमोजिनियस इक्वेशन always represents pair of lines passing through origin. Every homogeneous equation, अरे छोटासा थेरम आहे, खूप मोठे आहे. स्टेटमेंटच पहा फक्त. एव्हरी होमोजिनियस इक्वेशन always represents pair of lines passing through origin. बोला पेयर ऑफ लाईन नाही का? सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन म्हणजे पेयर ऑफ लाईन झालं. बोलो, परत परत बोलत राहील मी. एव्हरी होमोजिनियस इक्वेशन always represents pair of lines passing through origin. दोन लाईन जमल्या की नाही? आणखीन घ्या प्रॉब्लेम. दिस इज होमोजिनियस इक्वेशन. हे पूरा दिला आहे होमोजिनियस. एक्स स्क्वेअर एक्स वाय स्क्वेअर. अँड परत प्रश्न एकच आहे, फाइंड द सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन्स. तर याची एक मेथड जे शिकून राहिलो दोन प्रॉब्लेम पासून. तर एक वेळ आपण गिवन इक्वेशन लिहू. दोन लाईन मध्ये आन्सर येते. 3x स्क्वेअर मायनस 10xy मायनस 8y स्क्वेअर इज इक्वल टू 0. या इक्वेशनचे फॅक्टर पाडा. या इक्वेशनचे काय करा? फॅक्टर पाडा. फॅक्टर म्हणजे हे दोन तोंडाचा क्वाड्रेटिक आहे. आपण एक तोंडाचा पाहिला, हे दोन तोंडाचा क्वाड्रेटिक आहे. लय दुसरे कहाण्या पाहिले असेल, दोन तोंडाचा सर्प वगैरे. आपले हे दोन तोंडाचा क्वाड्रेटिक बघा. तर याचे फॅक्टर पाडतो. दोन्ही प्रॉब्लेम मध्ये फॅक्टर पाडले, इथे पाडतो. इट इज व्हेरी इझी मेथड. दोन लाईन मध्ये आन्सर येतो. 3x स्क्वेअर चे तुकडे करा. 3x into x मायनस 8y स्क्वेअर चे तुकडे करा. इकडे लिहा. तर इथं 4y into 2y इट इज 8y स्क्वेअर. पण मायनस लावा लागेल ना, इथं ला सेट करून घेऊ.
ठीक आहे. बोला या दोघांचं प्रॉडक्ट एवढं, या दोघांचं प्रॉडक्ट विथ साइन एवढं, अँड क्रॉस मल्टिप्लाय करा -12xy आणि +2xy and it is -10xy. मिडल टर्म आला म्हणून हे क्रॉस करेक्ट आहे आणि अशा पद्धतीनं याचे फॅक्टर लिहा. हे दोन तोंडात आपण जसं क्वाड्रेटिकची फॅक्टर असेच पाडत होतो मी. ठीक आहे. तर आता तुम्ही असंच पाडा. दिस इज कॉल्ड फॅक्टर. इनटू मध्ये लिहि. जसं 6 = 3 × 2, तर 3 and 2 आर फॅक्टर्स ऑफ 6. इनटू मध्ये पाडा, याला फॅक्टर म्हणतात. तर याची मेथड इजी आहे. होमोजिनियस इक्वेशन दिलं असलं आणि सेपरेट लाईना बनवायच्या आहे, सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन, त्याची ही एक मेथड आहे. तिन्ही प्रॉब्लेम मध्ये बघून राहिले बरोबर आहे. ठीक आहे. तर टेक द प्रॉडक्ट म्हणजे फॅक्टर घ्या आणि फॅक्टर हे क्वाड्रेटिक असल्यामुळे ही मेथड वापरू शकता. आणखी तुमची इच्छा असेल मिडल टर्म स्प्लिटिंग वाली मेथड वापरू शकता, पण याला डायरेक्ट होते. नाउ प्रोडक्ट ऑफ 2 इज 0, द फर्स्ट इज 0 और सेकंड इज 0. ठीक आहे. झाले. हे दोन्ही कोण आहे पहा. दीज आर सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन्स. 3 लाईन मध्ये तर प्रॉब्लेम खतम होऊन जाते. एक लाईन तर प्रश्नच आहे. ठीक आहे. बोलो ax + by = 0. हे तेवढंच आहे. आर दिस 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. हे थेरम 2 चालू आहे. काय आहे थेरम 2? एव्हरी होमोजिनियस इक्वेशन, एव्हरी होमोजिनियस एलिमेंट हे आहे. नंबर बदलत नाही प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑलवेज रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन, ऑलवेज रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे सेकंड थेरम काय म्हणते? प्रत्येक होमोजिनियस इक्वेशन, एव्हरी होमोजिनियस इक्वेशन काय बनवते? पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू बनतेच ना पहा. आणि हे झाले सेपरेट इक्वेशन्स 2 लाईनचे. थेरम 2 चालू आहे. एव्हरी होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आता थेरम 1 आणि 2 हे कॉन्व्हर्स आहे. आय विल एक्सप्लेन. इकडे आहे. आता मी समजा आता पहिल्या प्रश्नावर जातो डायरेक्ट. पहिल्या प्रश्नावर, इफ आय आस्क यू 3x + 2y = 0 and x - 4y = 0. मी आता दुसरा प्रश्न तुम्हाला असाच विचारतो सहज. ओके. आय टेक दिस 2 लाईन्स. काय? 3x + 2y = 0, x - 4y = 0. हे दोन्ही लाईना ओरिजिन पासून पास होते. यांचं जॉइंट इक्वेशन काढा असा प्रश्न. हे ना याच्यात नाही आहे, मीच विचारून राहिलो. यांचं जॉइंट इक्वेशन काढा. बोला जॉइंट इक्वेशन काय बनणार? असं बनणार. टेक द प्रॉडक्ट. आता जॉइंट इक्वेशन घेणे सोपं आहे आणि हे जे काढून राहिलो हे सोपं आहे. तर बोला जॉइंट इक्वेशन दोघांचं असंच बनन की नाही? काऊन की RHS मध्ये 0 आहेच. टेक द प्रॉडक्ट. टेक द प्रॉडक्ट. संपलं. बरोबर आहे की नाही? आणि आता याला मल्टिप्लाय करा. हे वेगळा प्रश्न विचारून राहिले. 3x × x, 3x², 3x × -4y, 12xy, 2y × x, 2xy -8y² = 0. 3x² हे मिडल टर्म ऍड करा. ठीक आहे. सो आय गॉट दिस आन्सर. तर हे आहे थेरम 1. मला काय म्हणायचं आहे? हे थेरम 1 आहे. काय आहे? जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. दोन्ही थेरम सायमल्टेनियस एक्सप्लेन करून राहिलो तुम्हाला. ठीक आहे. पहा हे 2 लाईना पासिंग थ्रू ओरिजिन आणि हे त्याचं जॉइंट इक्वेशन. थेरम 1 चालू आहे. जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन इज होमोजिनियस इक्वेशन. अरे जॉइंट हे पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन यांचं जॉइंट इक्वेशन हे आणि जॉइंट इक्वेशन इज होमोजिनियस इक्वेशन. पहिला थेरम सांगू. ठीक आहे. जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन इज होमोजिनियस इक्वेशन. आणि हे आहे हेच होमोजिनियस इक्वेशन घेतला आहे. हे सेकंड थेरम. एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑलवेज रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. हेच 2 लाईन हे बनते.
हे दोन रिव्हर्स प्रोसेस आहे हे समजून देण्यासाठी म्हणजे थेरम 1 आणि थेरम 2 आर कॉन्व्हर्स ऑफ इच अदर. ठीक आहे. तर हे रिव्हर्स प्रोसेस आहे. याचं उत्तर याचा प्रश्न हे दोन प्रश्न हे जे उत्तर आलाय हे याचा प्रश्न आहे. समजले का? हे तीन लाईन आणि हे तीन लाईन बघून घ्या. हे रिव्हर्स आहे बघा. हे शेवटी आहे हे दोन मिडल इथं आहे. ठीक आहे. आणि मग शेवटी हे दोन सेपरेट इथं वर लिहिल्या होत्या. ठीक आहे. सो 3x + 2y = 0 and x - 4y = 0. ही जी स्टेप आहे हे अशी चालली तर ही स्टेप अशी उलटी चालली बस असं म्हणायचं. कॉन्व्हर्स आहे. थेरम 1 आणि थेरम 2 एकदम कमाल इच्छा इथं मस्त समजतं. म्हटलं का? दिस इज थेरम 1. जॉइंट इक्वेशन ऑफ पेयर ऑफ लाइन्स. बघा हे आहे थेरम 1 हे आहे थेरम 2 उलटा. Joint equation of pair of line passing through origin is a joint is homogeneous equation. And here theorem 2 उलटे स्टेप्स आहे. हे बघा ही स्टेप पहिली आहे हे फॅक्टर दुसरा आहे आणि हे सेपरेट लाईन तिसरा आहे. आणि हे आहे theorem 2 every homogeneous equation represents pair of lines passing through origin. दोन लाईन बनतात. कॉन्व्हर्स कॉन्व्हर्स थेरम आहे theorem 1 and theorem 2. टेक अगेन इथं होमोजिनियस इक्वेशन दिला आहे तुम्हाला आणि याच्या सेपरेट लाईना काढायच्या आहेत दोन. काऊन दोन सेपरेट लाईना याच्या एव्हरी होमोजिनियस इक्वेशन एव्हरी हे होमोजिनियस इक्वेशन आहे. एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑलवेज रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणून याच्यापासून दोन लाईना नक्की बनणार. आता एक मेथड तुम्हाला मागच्या 3 प्रॉब्लेम मध्ये शिकवली की फॅक्टर पाडायचे. हे क्वाड्रेटिक दोन तोंडाचा आहे म्हणून फॅक्टर पाडून घेणे हे एक सिंपल मेथड आहे त्याची. आणि कधी कधी क्वाड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर पडत नाही माहित आहे. आपले जुने जे साधे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे एक तोंडवाले त्याच्यातही फॅक्टर पडत नाही. मग त्याच्यात आपण हे फॉर्म्युला वापरतो. काय फॉर्म्युला? -b + -√b² - 4ac / 2a. जर फॅक्टर पडले तर एकदम बेस्ट आहे. 3 लाईन मध्ये आन्सर येते. काय म्हटलं? क्वाड्रेटिक एक तोंडाचा असो की दोन तोंडाचा असो फॅक्टर पडले तर बेस्ट 3 लाईन मध्ये आन्सर येईल. फॅक्टर नाही पडले तर नाराज नाही व्हायचा. मग आपण क्वाड्रेटिक इक्वेशन या फॉर्म्युल्याने करू. पण या फॉर्म्युल्यासाठी एक तोंडाचा क्वाड्रेटिक पाहिजे. तर याने काय करतो ऐका. Given equation is easy and x² + 4xy + y² = 0. याचे फॅक्टर पडत नाही म्हणून ही मेथड वापरतो. फॅक्टर पडत नाही तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. डिवाइड बाय x² असं बनते. x² / x² = 1 4xy / x². ठीक आहे. एक वेळ करून घेतो. असं एक x कॅन्सल. थोडासा लिहिताना आता पुढे असं लिहितो याला असं लिहितो y/x² + 4y/x + 1 = 0. समजलं का? आता हे y/x मध्ये क्वाड्रेटिक आहे. जसं हे x मध्ये क्वाड्रेटिक आहे हे y/x मध्ये क्वाड्रेटिक. असं म्हणा याले x माना. इकडे पहा हे बोला x² + 4x + 1 = 0. बोला असं क्वाड्रेटिक इक्वेशन दिसते. दिस इज क्वाड्रेटिक इन x. देयरफॉर x = लिहितो. याचा दिस इज क्वाड्रेटिक इन y/x. याले x माना x² 4x + 1 = 0. दिसते का? सो दिस इज क्वाड्रेटिक इन y/x. देयरफॉर y/x इथं x = y. a b c गेस करा. a is 1 b is 4 c is 1 हे नंबर a b c. तो बोला -b + -√b² - 4 a 1 and c 1 आहे.
अपॉन ट्वाइस ए सॉल्व करतो -4 प्लस माइनस 16 माइनस 4 इज 12 अपॉन 2 आणखी सोडवा y बाय x इक्वल टू हे 2√3 होते हे आता सॉल्व तो करा तुम्हाला which is 2√3 अपॉन 2 वरचं 2 कॉमन घ्या याच्यासोबत कॅन्सल होईल -2 प्लस माइनस √3 अपॉन 2 हे कॅन्सल आता या x ने तिकडे पाठवून द्या y इक्वल टू -2 प्लस माइनस 2√3 x बोला y इक्वल टू mx और दोन यम आहे एक प्लस वाला आहे y इक्वल टू mx एक माइनस वाला आहे म्हणून दोन लाईन झाल्या तयार y इक्वल टू mx these are two lines passing through origin तर हे थोडा फॉर्म्युल्याचा काम त्रास वाला आहे पण फॅक्टर तर बनतेच की नाही कोणताही क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहिलं तुम्ही सॉल्व तर होतेच फॅक्टर न होईल नाही तर यानं होईल तर आपली मेथड तशीच आहे एक तर हे फॅक्टर पाडून त्या तीन लाईन मध्ये उत्तर येते मागचे तीन प्रॉब्लेम आलेले आहेत नाही आला फॅक्टर नाही पडले तर मग यूज फॉर्म्युला याला दोन तोंडाचा क्वाड्रॅटिकला एका तोंडाचा क्वाड्रॅटिक बनवा अँड सॉल्व बाय दिस फॉर्म्युला इझी आहे अँड परत थेरम ऐकून घ्या मेन म्हणजे काय थेरम 2 चालू आहे एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑलवेज रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू हे आहे सेकंड थेरम हे पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन झालं ना y इक्वल टू mx म्हणजे ठीक आहे एव्हरी होमोजिनियस इक्वेशन हे इक्वेशन याच्यासारखं दिसते हे प्रॉब्लेमच त्याच्यावर आहे एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑलवेज रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन x square plus 2 cosec alpha xy plus y square equal to 0 हे होमोजिनियस आहे हे जर नंबरच्या ऐवजी हे टर्म दिला आहे तर हे प्रॉब्लेम लिहायचा परत गिवन इक्वेशन आता याचे फॅक्टर पाडणं तर शक्य नाही एक तर दोन मेथड सांगितलं एक तर फॅक्टर पाडून काढा नाही तर मग या फॉर्म्युल्याचा वापर सेपरेट लाईन भेटेल गिवन इक्वेशन इज x square plus 2 cosec alpha xy plus y square divided by x square ठीक है 1 यानी x square से डिवाइड करा 2 cosec alpha x x y upon x square ये y square upon x square and 0 upon x square is 0 या थोड़ा सा कसं लिहितो y by x square यानी एक x कापतो आणि याला असं लिहितो 2 cosec alpha y by x plus 1 या 1 ने शेवटी लिहितो इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन इन y by x हे x मध्ये आहे हे y by x मध्ये आहे याचे abc बोल a1 b आहे 2 cosec alpha c आहे 1 put here and solve it y by x equal to हे x मध्ये क्वाड्रॅटिक आहे हे y by x मध्ये आहे एवढा फरक आहे -b प्लस माइनस अंडर रूट b स्क्वायर 4 cosec स्क्वायर अल्फा हे याचा स्क्वायर -4ac a is 1 c is 1 अपॉन 2a सॉल्व करा -2 cosec अल्फा प्लस माइनस 4 कॉमन घ्या अपॉन 2 4 चा 2 बाहेर येते ठीक आहे सो शेवटच्या लाईनला y by x is equal to ये 2 बाहर थे 2 कॉमन गया माइनस कोसेक अल्फा प्लस माइनस कोसेक अल्फा हे 2 कॉमन गेला आणि हे 2 सोबत कॅन्सल होईल आणि खालचंही सॉल्व कोसेक स्क्वेअर अल्फा -1 इकडे या 1 प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा एक फॉर्म्युला आहे 1 प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा एक काम करा या 1 ने तिकडे पाठवा बोलो कोसेक स्क्वायर थीटा -1 होईल अरे यार 1 ने तिकडे पाठवा कोसेक स्क्वायर थीटा -1 cot स्क्वायर थीटा हे जे बनते ना हे असं बनते अंडर रूट cot स्क्वायर थीटा असं ठीक है बोलो y by x इक्वल टू 2 टू कैंसिल माइनस कोसेक अल्फा
प्लस मायनस स्क्वेअर अँड रूट कॅन्सल कॉट आला. या एक्सने हकलून द्या. दॅट्स ऑल. शेवटची लाईन आहे. अल्फा नंबर आहे, काही चिंता करू नका. कॉस कोसेक 30 अशा टाईपचा. ठीक आहे. तर बोला y इक्वल टू mx. दोन लाईन नाही का प्लस मायनस. y इक्वल टू mx. झालं दोन लाईन. Every homogeneous equation always represents pair of lines passing through origin. असं आपलं थेरम चालू आहे. ठीक आहे. तर याचे इक्वेशन कसे बनवायचे? एक तर फॅक्टर मेथडनं, नाही तर या फॉर्म्युला मेथड. तर दोनच उपाय आहे. जसं क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवतो तीच मेथड आहे. हे क्वेश्चन नंबर होमवर्कचे आहे. एक पहिले तर एक्सरसाइज चालू आहे आपली रेग्युलर, आणि दुसरं होमवर्क दिला आहे मिसलेनियस एक्सरसाइजमधून आजच्या बेसिसवर हे कंप्लीट करणे.